नमस्ते नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. आय होप सगळे मस्त मजेत आणि हेल्दी असाल. जीजू आणि आरव आलेले आहेत. पराठ्यांची अर्धी तयारी मी केली होती आणि आता मी लाटते म्हणताना मम्मीचं चाललंय की मी लाटते आणि तू दही तयार कर. आता दही तयार करायला जास्त वेळ लागणार आहे की पराठे लाटायला? मी स्वतः म्हणते मी पराठे लाटते, मी करते. भाजी वेजी तयार केली, पीठ तिनं मळली, त्याच्यानंतर मी म्हणजे आता लाटते. तर मला बोलते की नाही मी करते ते, तू गोड दही तयार कर. हे गोड खायचं नसते मम्मी, असंच खायचं असते. गोड छान लागते. ती म्हणते की त्याच्यात थोडीशी साखर टाकून तयार करायला. बरं चला, मम्मी म्हणते तर करूया. मॉम इज ऑलवेज राईट. नुसतं भाजी टेस्ट करून बघ कसली खतरनाक बनवल्या मी. मग खाऊन तर बघ भाजी, एवढी खतरनाक टेस्ट केला मी. भाजी मस्त टेस्ट आहे त्या. असं आहे वे. भाजी कशी गोड कशी लाई? हे दही ती दही गोड कर म्हणाले. दही खाणार की नाही तू? का लय जाड लाटू नको असं. एक द्यायचं प्रत्येकाचं, एक मोठा करणार आहे मी. होय भाजी जेवण लगेच करायचं आहे. ते लाटणार ते चेंज कर मम्मी, कुठल्या जमान्यातलं आहे. नाही माझं पण पोलपट खराब झालं ते. हाय पिल्लू, अरू दादा आलेला आहे आमचा. काय झालं बा, ही उठून सुटून त्या देवाऱ्याकडे चाललंय. या काय घे दही आहे, दही चल काकांना देऊया दही. आणि हे चल गार आहे ग ते बाळा. सगळं तोंडात घालायचं. असं ते सोडा सोडतो थांब. मला तोंडात घालायचं नाही ते. अगं काय ते बाळा, काय करायला लागलं असं? हे झाला बा पराठा पलटव, पराठा पलटव. अगं तेला सगळं उचलणार तू, मारून घेशील पायावर. हॅलो नाही बाई, दळून आणते मी. येस हे कुणाला पराठा कुणाला? अग पराठा खाणार पिल्लू तू? गरम असेल ना, असं हे कर गरम होते, थंड होते की ते. मी तिला असं म्हणते ना अग ग असं कर, तेच शिकले. प्रत्येक गोष्ट अग ग ग ग चालू आहे. कैसन हुआ आई? आई आवडलं? बर सगळे तयारी मी केलंय, स्वतः लाटेल आणि मी केलं. मी सांगते मी केलं ते. कुकरला बटाटे कोणी लावले, भाजी झाले, बटाटे शिजवून दिलोय, पीठ मळून दिलोय, दिलोय. काय तयार केलीस भाजीची? आलं लसूण पेस्ट करून दिलं मी केल्या. सगळं मी केलंय, उगाच काहीतरी सांगू नको. आई खरंच झालंय काय? भाजी तर छान, मला तर आवडली बाबा. मला तर कसं तर होय. आई आमची खूप चुजी आहे, चुजी. हॉटेलचं खात नाही, काय नाही, घरचंच खाते. करत ते पण असं आवडलं तरच असं असते तिचं. आणि तिला मोहरी नको, जिरं नको, फोडणी लसूण नको. जिरं मोहरी लसूण ते काढून काढून खाते का सगळं? आवडलं नाही घे की खा. तिला काढून घ्यायचं बिनायचं साखरेचं. खाऊन घ्या.
बाबा म्हण आजोबा म्हण. कट करेल. बाबा बोल. ते नाही बाबा बोल. बेबे बेबे. कट करते. हा ठीक आहे. सोमवारी येतो म्हणजे सोमवारी. हा सोमवारी जातो. येतो. बारी. मस्त पाऊस पडत आहे आता. आज राजनंदिनी आणि मी मॅचिंग झालोय. इथं उभा काय करते पिल्लू? उभं राहायचं. कशी वाटते? अगं बाई पावसात भिजते पिल्लू. कसं वाटते? आहा ए बघ माझ्या तोंडावर मारा हे लागेल. सोना हे बघ. परत हे बघ घेऊन. अगं बाई अजून पाहिजे. नको आता नको. बस झालं नको थंड वाटते. नको वा आल्यापासून पहिल्यांदा पाऊस पडला 5-6 दिवसात. या पौर्णिमा आला. नारळी पौर्णिमा त्याचा नारळी पौर्णिमा असली की पाऊस असतोय. तुला बघ स्वतःला पाहिजे. अगं बाई छी ग बाई छी. अगं बाई किती वापरतीस? चप्पल आणायची. चप्पल चिप काय वर जाणार? मी येऊ उचलायला. चप्पल घालते बघ आता. काय वर चढणार बाळा? पावसात जायचे तुला? काय झालं? पावसात जायच्या? पावसात जाणार? नको बास. खूप झालं. काय हो नको. खूप वेळ गेलस मगाशी. बस. हा इकडे इथून बघेल. वा तर राजनंदिनीचं जे मी पावडर बनवते सेरेलॅक घरी, तर ते संपलेलं म्हणून आता बनवायचं होतं. माझ्या बहिणाबाईंच्या एक मैत्रीण आहेत मयुरी ताई, त्यांनी ही घरगुती डाळ दिलेली आहे मुगाची. तर त्याचीच पावडर करणार आहे तांदूळ. आणि हे जे मी नेहमी करते दाखवते तुम्हाला. तर थँक्यू मयुरी ताई, स्पेशली राजनंदिनीकडून आणि माझ्याकडून. रात्री मामी आणि प्रेम दोघंजण आले होते आणि येताना मामीनं घाऱ्या बनवून आणल्या होत्या आमच्यासाठी. मला तर किती आवडतात घाऱ्या, तुम्हाला माहितीच आहे. राजनंदिनी आता लहान होती तेव्हा सगळ्यांकडे जायची, पण आता जसं तिला समजतंय ना, तर ती नवीन कोण आलं की त्यांच्याकडे नवीन, म्हणजे हे लोक ऑलरेडी भेटले तिला, पण तिच्यासाठी नवीनच आहेत. थोडा वेळ टाइम स्पेंड केला ना तिच्यासोबत त्यांनी, की मग थोडी फॅमिलियर झाली की मग त्यांच्यासोबत खेळती येते. तर इथे मामी तिला घेण्याचा इतका प्रयत्न करत होती, बट ती काही रेडी नव्हती. कोणी जवळ आलं ना तिला घ्यायला की ती मिमी कंटिन्यू मिमी बडबडते.
काय आहे बाळा काय रे राजनंदिनी 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 सोड बाई असं काय नवीन नवीन आले की सगळ्यात तसेच करले आईकडे बी येणं झाले सोड 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 हा सोड सोड हा सोड की चलते म्हणा काय झालं का ती हा घाऱ्यासमोर असल्यानं तर मला अजिबात कंट्रोल होत नाही. खूप म्हणजे खूप आवडतात मला. आणि आमची ना गावाकडची लँग्वेज वेगळी आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर इकडे गावी आलो ना तर आम्ही प्रिफर करतो तीच लँग्वेज बोलायला आणि ती आपसुकच बोलली जाते, कारण सगळेजण इकडे तसेच बोलतात, त्यामुळे आम्ही पण तसंच बोलतो. आमचं अख्खं लहानपण गेलं ही भाषा बोलत, त्यामुळे ते येतात शब्द आमच्या तोंडामध्ये सारखं. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर कॉमेंट करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा माझ्या. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.